मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात सुनावणीमुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुका या पुढे जाण्याची शक्यता आहे। धाराशिवमधील नळदुर्ग नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळेल, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांचा दावा। बीड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये खोट्या नोटांच्या हारांची क्रेज, फुलांच्या विक्रेत्यांकडे 50, 200 आणि 500 रुपयांच्या रेप्लिका नोटांपासून बनवलेल्या हारांची मागणी सध्या वाढली आहे। अकलूजची दहशत संपवणार, माझ्याकडे साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अकलूजमध्ये मोहिते पाटील यांना आव्हान दिलंय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत। मुदखेडमध्ये कार्यकर्त्यांच्या स्कूटरवरून सभेच्या ठिकाणी ते पोहोचले। फिल्मी डायलॉग मारत त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली। ट्विटर आणि चॅनलवरून पक्ष चालत नाही, पक्ष चालवण्यासाठी लोकांमध्ये जावं लागतं, लोकांचा विश्वासही जिंकावा लागतो, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा आमदार रोहित पवार यांना टोला। अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळेपर्यंत इतर पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार थांबवावा, भंडाऱ्यामधील अपक्ष उमेदवार सुरेश कोडगले यांची मागणी आहे। भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजेश सावंत मुलीच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत। शिवानी माने सावंत ठाकरे सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। राजकारणापेक्षा नाती महत्त्वाची, राजेश सावंत यांची प्रतिक्रिया। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा येत्या जानेवारीपर्यंत सुटेल, शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा। मुंबईमध्ये विवाहित डॉक्टर महिलेची आत्महत्या, मृत डॉक्टर मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएची पत्नी असल्याची माहिती आहे। वरळीमधील राहत्या घरी गौरी पालवे गर्जे यांनी गळफास घेतलाय, कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची माहिती। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्येच्या प्रकरणी गुन्हा दाखल, पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आंधळे आणि दीर अजय गर्जेच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, धमकावणे या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली। पत्नीने आत्महत्या केली तेव्हा आपण घरी नव्हतो, दरवाजा आतून बंद होता, डॉक्टर गौरी गर्जेचे पती अनंत गर्जे यांची प्रतिक्रिया। गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेमधून उतरवून रुग्णालयामध्ये नेल्याचाही त्यांचा दावा आहे। पुढची बातमी बघूयात। आत्महत्या केली तेव्हा आपण घरी नव्हतो, दरवाजा आतून बंद होता, असं डॉक्टर गौरी गर्जे यांचे पती अनंत गर्जे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेमधून उतरवून आपण रुग्णालयामध्ये दाखल केलं, असाही त्यांनी दावा केलाय। पुढची बातमी आहे पुण्यातील नवले पूल अपघाताच्या नंतर आरटीओ सध्या ॲक्शन मोडवर आली आहे। खेडे शिवापूर टोल नाक्यावरती जड वाहनांच्या चालकांची 24 तास शारीरिक तपासणी, तर चालकांना पुढे असणाऱ्या अपघात प्रवण भागाविषयी माहिती दिली जाणार आहे। अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी 2 भरारी पथकांची नेमणूक। नाशिक जिल्हा बँकेचा कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात, नोकरी लावण्याचा आमिष दाखवत बँकेच्या माजी चेअरमन परवेज कोकणी आणि 2 अधिकाऱ्यांवरती पोलिसांमध्ये गुन्हे दाखल। कोल्हापूरमध्ये टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीमध्ये असणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगुड पोलिसांची संयुक्त कामगिरी, 9 जण पोलिसांच्या ताब्यात। आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होती आहे। मुंबई आग्रा महामार्गावरती इंदिरानगर बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। शहरामधील वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर झालाय। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधल्या रस्त्याचं टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे। प्रख्यात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायक पंडित डॉक्टर राजा काळे यांना राष्ट्रीय तानसेन पुरस्कार 2024 हा जाहीर झालाय। तानसेन पुरस्कार हा मध्य प्रदेश सरकारच्या मार्फत देण्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा मानाचा असा पुरस्कार आहे। खासदार निलेश लंके यांच्याकडून गड स्वच्छता मोहीम, लंकेंकडून आज किल्ले सिंहगडाची स्वच्छता, किल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धनाची मोहीम राबवून स्वराज्याची सेवा करण्याची संधी मिळाल्याची लंकेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये ऊस दर वाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून कोयता बंद आंदोलन, टायर पेटवून त्यांनी निषेधही केलाय। ऊसाला मिळणारा दर 2400 वरून किमान प्रति टन 3500 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। बातमी धुळ्यामध्ये हिवाळ्यातील दाट धुक्यामुळे भेंडीच्या पिकावरती पुन्हा एकदा संक्रांत आली आहे। धुक्यामुळे झाडांची वाढ खुंटून रोगराईनं भेंडीच्या पिकावरती परिणाम झालाय।
सरकारच्या मदतीकडे सध्या शेतकऱ्यांचे डोळे आहेत। मध्य रेल्वेवरती नव्या वर्षामध्ये 10 लोकल रेल्वे फेऱ्यांची वाढ होणार आहे। 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे। हार्बर मार्गावरती एसी लोकल धडाडणार आहे, तर नेरूळ उरण या मार्गावरती 10 फेऱ्या वाढतील। मुंबई लोकलला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमा कवच द्या, मराठी एकीकरण समितीच्या आनंद पाटील यांची रेल्वेकडे मागणी। रुळांवरचे अपघात, तांत्रिक बिघाडांमुळे होणारे अपघात अशा सर्व जखमी आणि मृत व्यक्तींना विमा कवच देण्याची ही मागणी आहे। अभिनेता सुनील शेट्टी आणि पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी दाखवला WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला हिरवा झेंडा। मुंबईमध्ये या 21 किलोमीटर मॅरेथॉनचं आयोजन। 80 वर्षांच्या एका महिलेची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक। ठगांनी स्वतःला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला असल्याचं भासवून फसवलंय। सेंट्रल सायबर सेलमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात FIR देखील दाखल। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रविराज साबळे पाटील आंदोलनाचा इशारा। माळेगावमधील डोंगराळेमधील अमानुष घटनेतील आरोपीवरती कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे। विरार पूर्वमध्ये निवृत्त नौदल अधिकाऱ्याची आत्महत्या। मनवेलपाडा तलावामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे। अनंत आगरे असे या मृत व्यक्तीचं नाव आहे। त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती आहे। मोबाईल न दिल्यामुळे 13 वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केली। नागपूरच्या सणकापूर इथली ही घटना आहे। मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे मोबाईल द्यायला तिला पालकांनी विरोध केला होता। दारू पिऊन त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलानं खून केलाय। 10 दिवसांनी परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्यानंतर हे बिंग फुटलंय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधली ही घटना आहे। सांगलीतल्या विट्याजवळ मध्यरात्री तरुणाचा शस्त्रानं वार करून निर्घृण खून करण्यात आलेला आहे। अज्ञात 3 ते 4 हल्लेखोरांनी हा खून केलाय। साही सदावर्ते असे मृत तरुणाचं नाव आहे। साताऱ्याच्या कराडमध्ये महिलेच्या सोबत गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरला बेदम चोख। शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। जमावाकडून डॉक्टरच्या दवाखान्याची तोडफोड करण्यात आली। धुळ्यामध्ये चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचं अपहरण, तर बैलगाडीला बांधून खालून जाळ काढत त्याला मारहाण केली आहे। आगीच्या चटक्यांमुळे हा मुलगा गंभीररीत्या जखमी झालाय। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली। पुण्यामध्ये पार्टी करून आलेल्या तरुणाचा नारायणपेठेमध्ये धिंगाणा। मी पोलिसाचा मुलगा आहे असं म्हणत या तरुणानं रस्त्यावरती धिंगाणा घातला। पंचमुखी हनुमान मंदिर चोरीचा 72 तासांमध्ये छडा। धुळे वरखेडी रोड आणि नंदुरबारमधून मुद्देमालासह 5 आरोपींना ताब्यात घेतलाय। पोलिसांनी चोरीचा सगळा मुद्देमालही हस्तगत केला। नागपूरच्या रामटेक जवळील कांद्री माईन परिसरामध्ये भरधाव कारच्या धडकेमध्ये 2 शेतमजूर महिलांचा जागीच मृत्यू। मंदा उपासे आणि प्रमिला शेंद्रे अशी मृत महिलांची नाव आहेत। दोघी पायी शेतामध्ये कामावरती जात असताना यांना धडक बसली होती। जुन्नरमध्ये शेततळ्यामध्ये बुडून 2 सख्या भावंडांचा मृत्यू झालाय। जुन्नर शहराच्या ईदगाह मैदानाजवळची ही घटना आहे। पोलिसांकडून घटनेची दखल घेण्यात आली। साताऱ्याच्या पिलानी गावामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला। बिबट्याचा बैलावरती प्राणघातक हल्ला। बिबट्याच्या आणि बैलाच्या झटापटीमध्ये बैलाचं एक शिंग देखील तुटलंय। बिबट्याच्या दहशतीमुळे पुण्यामध्ये नागरिकांचं पिंजऱ्यात बसून आंदोलन। वन विभागाच्या विरोधामध्ये नागरिकांचं आंदोलन। बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी। पुण्याच्या खेडमधील निमगाव इथल्या भोंडवे वस्तीमध्ये शाळकरी मुलावरती बिबट्यानं हल्ला केलाय। या जखमी मुलावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आयफोन चोरीला गेला तर नवीन मिळणार आहे। कंपनीकडून आयफोन युजर्ससाठी डिव्हाइस प्रोटेक्शन प्रोग्राम अपडेट करण्यात आलाय। आयफोनची सुरक्षितता युजर्सला दिली जाणार आहे। दिल्ली कार स्फोटाच्या प्रकरणामध्ये आणखी एक मोठी कारवाई। जम्मू काश्मीरमधून इलेक्ट्रिशियन ताब्यात। जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा पोलिसांचा संशय। दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलंय। डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठामध्ये गुंडगिरी, व्हिडिओ व्हायरल। दिल्लीमधल्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब या श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती। तर दिल्लीमधील 13 देखरेख केंद्रांनी गंभीर या श्रेणीमध्ये हवेची गुणवत्ताही नोंदवली आहे। उत्तराखंडमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे। चमोली जिल्ह्यामध्ये शेषनेत्र तलाव गोठला, तर बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे। छत्तीसगडमध्ये 3 दिवस तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज आहे। राम मंदिरामध्ये 25 नोव्हेंबरला भाविकांना प्रवेश बंदी असेल। 26 नोव्हेंबरला VIP पासेसवरती दर्शन मिळणार नाहीये। 25 नोव्हेंबरला मंदिरामध्ये ध्वजारोहणाचा सोहळा आहे।
अभिनेत्री करिश्मा कपूरचा वांद्रे पश्चिम इथला आलिशान फ्लॅट 5,51,000 रुपयांच्या भाडेतत्वावर हिल रोडवरती 2,200 चौरस फूट आकारमानाच्या फ्लॅटसोबत 3 कार पार्किंगची व्यवस्था आहे. सोबतच 20 लाख रुपयांचं डिपॉझिट देखील घेतल्याची माहिती आहे. यूएस कॅपिटलच्या वेस्ट लॉनमध्ये उभारला क्रिसमस ट्री. 4,500 पाऊंड क्रिसमस ट्रीचं वजन आहे. तर 53 फूट उंचीच्या या क्रिसमस ट्री मधील लाल लाकूड हम्बोल्ट हे राष्ट्रीय जंगलामधून आणण्यात आलंय. आणि न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली आहे. मतदान आणि इतर काही विषय यांच्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.